दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता, कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। संध्याकाळी भाजप मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदींची विजय सभा। दिल्लीतील अँटी इन्कम्बन्सीचा आपला मोठा फटका, 10 वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरुंग। अरविंद केजरीवाल सिसोदियांचा पराभव तर माजी मुख्यमंत्री आतिशींचा विजय। दिल्ली विधानसभेमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, भोपळा फोडताना काँग्रेसची दमछाक। राहुल गांधी प्रियंका गांधींच्या नेतृत्वाचं मोठं अपयश। दिल्लीच्या निकालावरती इंडिया आघाडीमध्ये ब्लेम गेम, एकमेकांचा समूळ नायनाट करेपर्यंत लढा। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा केजरीवाल आणि राहुल गांधींवर हल्लाबोल। दिल्लीत आप आणि काँग्रेसनं एकत्र लढायला पाहिजे होतं, एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। दिल्लीतील विजयानंतर महाराष्ट्रातही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। मुंबईच्या कार्यालयामध्ये वाटले पेढे तर पुण्यामध्ये फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष। नागपूरमध्ये बलात्कारानंतर विवाहितेची हत्या, हुंडकेश्वरच्या आनंदनगर परिसरातील खळबळजनक घटना। पोलिसांकडून 4 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू। दौंडमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, जास्त नफा कमवण्याच्या नादामध्ये दूध उत्पादकाचा गोरखधंदा उघड। ऑक्सिटोसिन इंजेक्शन म्हशीला दिल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। माघी वारीनिमित्त पंढरीमध्ये भाविकांची गर्दी, विठुरायाच्या दर्शनासाठी रांगा, आकर्षक सजावटीनं पंढरी गजबजली।